नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो किंवा अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो, नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती असतेच। गौतमीशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही। गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे। गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच। गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते, म्हणून कोणी झाडावर चढतं तर कोणी घराच्या छतावर जाऊन बसतात। गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागतो। गौतमी ही कोणताही कार्यक्रम नाकारत नाही, मग वाढदिवसाचा कार्यक्रम असो की सार्वजनिक कार्यक्रम। मुळशीत तर गौतमी पाटील चक्क बैलासमोर नाचली। बावऱ्या नवरच्या बैलासमोर गौतमी लचकत मुरडत नाचली। हा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला। सुशील हगवणे या युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी भला मोठा स्टेज बांधला। प्रचंड मोठ्या आणि मोकळ्या मैदानात हा स्टेज बांधला। या मैदानात लोकांची प्रचंड गर्दी होईल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात घडलं उलटं। काय कार्यक्रमाला एकही माणूस उपस्थित नव्हता। गौतमी पाटील आली, नाचली, पण चक्क बैलासमोर असं पहिल्यांदाच घडलं। त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं। मात्र गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकच पठ्ठ्या होता, तो म्हणजे बावऱ्या। बावऱ्या हा कोणी पुरुष वगैरे नाही, गावचा पाटीलही नाही किंवा गावचा सरपंचही नाही, ना आमदार आहे ना खासदार आहे, तो चक्क एक बैल। या बावऱ्या बैलासमोर गौतमीने आपल्या लवाजमासह नृत्य केलं। तब्बल 2 तास गौतमी या बैलासमोर आपली अधिकारी पेश केली। समोर प्रेक्षक नसतानाही गौतमी आणि तिचे सहकलाकार तितक्याच जोशात आणि जल्लोष। गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बैलासमोर नाचली। तुला काय वाईट वाटतं की बैलासमोर नाचेल नाही तर आणखीन कुणासमोर नाचेल? तुला काय त्रास होतो? नाही, तुम्ही सांगितलं होतं ना कार्यक्रम, मी कार्यक्रम जोशात नृत्य करत होते, तर या बैलाच्या पाठी गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती। पुणे तिथे काय होणे याचा प्रत्यक्ष मुळशी तालुक्यात पाहायला मिळाला। मुळशीत विवाहाच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेज समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती। मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामुळे पुणे जिल्ह्यात गौतमी पाटील हिच्या नृत्याची आणि बावऱ्या बैलाची चर्चा गाडा मालक शौकीनामध्ये होत आहे। बावरा बैल हा शर्यतीचा बैल आहे। या बावऱ्याने अनेक शर्यती गाजवल्या। गावाचा सर्वात लाडका हा बैल आहे। मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। सर्वच गावकरी या बैलाची राखण करतात, त्याची देखभाल करतात। गावची शान असलेल्या बैलाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतूनही अनेक लोक येत असतात। त्यामुळे हा बैल नेहमी चर्चेत असतो। त्यामुळे या बावऱ्या बैलासाठी थेट गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।